अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये शिक्षकांना विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचं उघड झाल्यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। ज्या शाळेतल्या शिक्षकावर बलात्काराचा आरोप लावण्यात आलाय त्या शाळेला गावकऱ्यांनी टाळं ठोकून शिक्षकांना हाकलून दिलं। लग्नाचं आमिष दाखवून रविराज चौधरी या शिक्षकानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी फरार असल्याचं समजतंय। दरम्यान शिक्षकाबरोबर मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना 6 आरोपी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तसंच कुणाच्या भरवशावर मुलींना शाळेत पाठवायचं असा सवाल पालकांनी उपस्थित केला। बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाणाऱ्या आसाराम बापूचे अनुयायी आता संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठल्याचं दिसतंय। नागपुरातील राहुल जोशी नावाच्या आसाराम भक्तानं त्याच्यावर गोळीबार झाल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या हल्ल्याप्रकरणी राहुल जोशीनं पुनीत नावाच्या इसमावर आरोप केलेत। पुनीत हा आसारामचा मुलगा नारायण साईवर झालेल्या हल्ल्यातील फरार आरोपी असल्याची माहिती मिळते आहे। बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा स्वर्गीय समा गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार यंदा दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना प्रदान करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती। बीड जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध इतिहास संशोधक तथा संपादक समा गर्गे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। 1 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे।